वेज आहे ना अरे ली ना अरे काय घाबरतोय अरे ली बिंदास तू बोलत जा दादा तू ये ना कारण दे नको समजणार नाही त्याला परत त्याला फ्री आहेस तरी ये ना सॅटर्डे सिगरेट लाईट करू शकतो ना इकडे काय कोण घेते डेटे काय बोलतो स्कोरिंगला घपला करू 300 रुपये घेणार त्याला बोल गपला करून पकडला होता मॅचला सुरुवात करायची आहे सोहम सोहम सोम टावले गोलंदाजी मार्कवर सोहम दोन्ही संघांना ऑल द बेस्ट बी ग्रुपची मॅच आपल्याला पाहायला मिळते साईवाल मित्रमंडळ सुभाष नगर त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत मंथन 11 संघाच्या धावसंख्येच्या श्री गणेश होतो एका धावांनी ओम चांगली फलंदाजी केली मागच्या टुर्नामेंट मध्ये देखील लेकर चेंडूचा पूल केला जातो या ठिकाणी मात्र जबरदस्त स्ट्रोक येईल पहिला षटकार येतोय ओम नाव आहे बॅट्समॅनचं ओम कपूर बॉल द्यायचा बॉल स्टेजवर आलाय चेंडू 6 धावा मिळतील धावसंख्या झाली ती 14 शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील 6 षटकांचा सामना मॅजिक ओव्हर मोठा फटका प्रयत्न हवे चेंडू वर कॅच मामा तटकरे ओव्हर 45 चे खेळाडू आहेत रेग्युलर प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात पण जे पद्धतीने झेल टिपलाय एकदम ग्राउंड वर जाऊन थोडीशी डीप जाऊन झेल टिपली गेली आहे थोडस खाली होता चांगला स्ट्रोक होता ग्राउंडच्या नजीक जाऊन त्यांनी झेल टिपला गेला आणि अशा प्रकारची झेल खूप कठीण असतात आउटफील्ड मध्ये कौतुक केलं पाहिजे ओव्हर 45 चे खेळाडू आहेत मामा तटकरे पहिला गडी बाद होतोय ओम याच्या रूपामध्ये नवीन फलंदाज उदय
या जेलला मात्र चिन्मय यांच्याकडून पारितोषिक मिळालेलं आहे. महादेव तटकरे, मामा तटकरे सर्वांचे लाडके. नक्कीच प्रत्येक वेळी ते खेळाडूंना प्रोत्साहित करतात. यावेळी मात्र खेळाडूंनी त्यांना प्रोत्साहित केलंय. चांगला झेल होता. नो बॉलचा इशारा पंचांकडून 2 धावा मिळतील. त्यासोबतच फ्री हिटचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळेल पंचांकडून. 22च्या स्वरूपात एक धाव मात्र मिळेल आणि फ्री हिट असणार आहे. या ठिकाणी मात्र लिकट करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन चेंडू जाईल. 22च्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. मंच हनीफ पटेल सर यांच्या माध्यमातून आपल्याला चांगली पंचगिरी पाहायला मिळाली. त्यासोबतच धीरज सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरेच काळ दोन्ही खेळाडू म्हणून क्रिकेट खेळ त्यानंतर मात्र आता पंचगिरी पाहायला मिळत आहे त्यांची. धाव संख्या झाली ती 18. नहीं इधर कुछ नहीं. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम खेड रत्नकांत खोपकर उर्फ वाटी. बिग हिट येतोय. पहिला चेंडूवर पाहायचं हवे चेंडू एलिव्हेशन मिळत आहे. या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. पूल केलं जातं. पूल सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावांसाठी. सुमित आपला क्लास दाखवतोय. रत्नकांत खोपकर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. बँड्रा कॉलनी क्रिकेटच्या आपण जर जबरदस्त फलंदाजी सुमितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर ओमने देखील 2 षटकार ठोकले होते पहिल्या ओव्हर मध्ये. या ठिकाणी मात्र सुमित मात्र आपल्या बॅटची कला दाखवताना. रत्नकांत खोपकर पाहायचंय राऊंड द विकेट आता गोलंदाजी करतील. अँगल चेंज केलाय. पुन्हा एकदा पूल केला. या ठिकाणी मात्र एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स जातो का पाहावं लागेल. सलग 3 चेंडू 3 षटकार. ए 5,000 बोल. 2000 बोलतो 2000. नहीं 5,000 बोल रे. 5,000 बोल रे. जरा लगता है. आणि 6 चेंडू 6 षटकार जर मारले तर आशिष दुबे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे सुमितला. सोमटावळे तुला
खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अँगल थोडासा पुन्हा एकदा चेंज केलाय. राईट आर्मवरला विकेट पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला मिळते. रत्नकांत खोपकर एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र ऑफसाइडचा चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. आजच्या दिवसभर आपण जर पाहिलं 3 खेळाडूंनी सलग षटकाराची हॅट्रिक मारलेली आहे. निलेश वैद्य, चिन्मय कदम आणि आता मात्र श्रेयस कदम आणि आता मात्र सुमित आपला क्लास दाखवतोय. दोन ओव्हर 43 धावा. एक गडी बाद. 2 ओव्हर 43 धावा. दुसऱ्या ओव्हरला 25 रन आलेत. प्लेयरने आज जाऊ नये अंपायरला विचारल्याशिवाय. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अल्ताफ बाय नाना. गोलंदाजी मार्कवर आकाश सज्ज होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीत आपण धावसंख्या जर पाहिली तर झाली होती ती 43. आता पहिल्या चेंडूवर 1 धाव आले. धावसंख्या धावून पोहोचली 44 आहे धावसंख्येवर. 44 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उदय मोठा फटका मारतापर्यंत हवेत चेंडू जातोय. पायचं झेल होते का? अल्ताफ मंसूरी याने झेल सोडलेला आहे. मंथन इलेव्हनचे क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलो तर एक चांगली फिल्डिंग साईड आहे, चांगली फिल्डिंग युनिट आहे. अशा प्रकारचे झेल कधी ते सोडत नाहीत. पण रबर बॉल क्रिकेट आहे. मला वाटतं सध्या थोडेसे प्रॅक्टिस मध्ये नसतील काही खेळाडू. प्रॅक्टिसचा अभाव देखील असेल. या ठिकाणी मात्र कार्पेटचा चेंडू जाईल जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. 1 धाव मात्र मिळते. सुमित पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. सुमित बघावं लागेल. थोडंसं कान मंत्र या ठिकाणी देखील ग्राउंडवर ऑन फील्ड आणि मॅचच्या बाहेर जाऊन देखील थोडंसं काहीतरी प्लॅनिंग होतं या ठिकाणी. चेतन सावंत आणि निखिल मोरे यांची देखील एक महत्वाची टुर्नामेंट आहे. अकुटाबा चेंडू पूल केला जातोय. या ठिकाणी मात्र चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावसंख्येवर. आणि मला वाटतं आतापर्यंत हाताळलं गेलेलं सगळ्यात चांगलं षटक आपण म्हणू शकतो. या अगोदर त्या दोन्ही षटकांमध्ये पहिल्या षटकात 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 25 धावा आल्या आणि आतापर्यंत केवळ मला वाटतं 5च धावा आल्या 4 चेंडूंमध्ये. चांगली षटक, चांगली गोलंदाजी करतोय आकाश. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 1 धाव मात्र मिळते. एका धावेनी धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचली ती 49 या धावसंख्येवर. या ठिकाणी मात्र पायचं झेल होते का? झेल टिपला गेलाय. सुमितला मात्र पॅव्हलियन मध्ये परतावं लागणार आहे. चांगली फलंदाजी करतो सुमित. तेच अग्रेशन कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी फटका फसलाय आणि कॉट अँड बोल्ड होतात सुमित. 6 रनची ओव्हर आली.
चांगलं षटक हाताळलं गेलं आकाश याच्याकडून. मॅच मध्ये कमबॅक होतो का हे पाहावं लागेल. आकाश षटक मोठा गडी बाद केला या षटकामध्ये. नवीन फलंदाज येतोय शैलेश. चांगलं षटक कौतुक केलं पाहिजे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, जास्त टाइम घेऊ नका. मी विनंती करतो पंचांना मॅचच्या मध्ये जास्त टाइम देऊ नका. जे काय तुमचं डिस्कशन असेल मला वाटतं ते लवकरात लवकर जर संपलं तर बरं होईल. धावसंख्या झाली 49. गोलंदाजी मार्गावर जावेद. दूर केला जातो चेंडू. हवे चेंडू आहे, पायचा आहे. 2 धावा मात्र मिळतील. हवे चेंडू आहे, पायचा आहे. धावसंख्या झाली 53. आणि जावेद थोडस घातक ठरू शकतात हे गोलंदाज, कारण की जे आपण जर पाहिलं मागच्या मॅच मध्ये देखील शुभम रायना चांगली गोलंदाजी केली. डावखुरा गोलंदाज, फिरवणारे गोलंदाज थोडेसे फलंदाजांना समजत नाहीये. चेंडू थांबून कट होत आहेत, तर एक पॉझिटिव्ह पॉइंट ठरू शकतो टीमसाठी. आणि कुठेतरी धावसंख्येवर रोख लावायची असेल तर जावेद यांचं षटक खूप महत्वाचं आहे. चांगली कॅप्टनशिप आपण म्हणू शकतो. जावेद यांना लवकर लावलंय गोलंदाजीला. आकाशाने प्रेशर क्रिएट केलं, त्यानंतर विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा जावेद गोलंदाजीला आलेत आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जावेद यांच्याकडून देखील. चांगला चेंडू हवेत जातोय, पायाचा झेल होते का? पुन्हा एकदा जबरदस्त झेल टिपला गेलाय. महादेव तटकरे उर्फ मामा. मामा है तो मुमकिन है.
नवीन फलंदाज आशिष दुबे, मॅन फ्रॉम मीरा रोड. बबलो यांचं देखील कमबॅक झालंय ग्राउंडवर. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय लबली याच्या बॅट मधून. आशिष दुबे शैलेश आणि आशिष हे दोन फलंदाज आहेत. आता पाहायला लागणार कशा प्रकारची फलंदाजी करतायत. मला वाटतं मॅजिक ओव्हर नक्कीच घ्यावी लागणार आहे. 5वी ओव्हर आहे. पाचवी ओव्हर म्हणजे मॅजिक ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मॅजिक ओव्हर मध्ये जेवढेही धावसंख्या करतील फलंदाज त्याची दुप्पट धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर गडी बाद झाला तर जेवढे रन्स होतील तेवढेच रन्स मोजले जातील. मॅजिक ओव्हर आपल्याला पाहायला मिळतात. संघाचे संघनायक राहुल शिर्के आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक रूट करतायत शैलेश. आक्रमक फलंदाज आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतात. पण या ठिकाणी रबर बॉल क्रिकेट आहे आणि कुठेतरी एक महत्वाचं षटक आहे. चांगला चेंडू होता. या ठिकाणी मात्र स्वैर चेंडूचा इशारा होता पंचांकडून. टप्पानंतर मला वाटतं माफ करा बॅट लागली आहे. झेल मात्र सुटतोय गणेश देटे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. बॅटची कडा या ठिकाणी मात्र आणि थोडीशी मला वाटतं बॅक इंजरी आहे गणेशला सध्या. तर त्या कारणाने तो आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाहीये. आता त्याचं देखील एक महत्वपूर्ण षटक होतं. गणेश देटे 2 ओव्हर नक्कीच सेफ पाहायला मिळाल्या असत्या. राहुल शिर्के संघाचं संघ नायक आशिष दुबे. चांगला चेंडू होता. रिस्पेक्ट दिलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. नक्कीच हीच खरी शैली आहे लवलीची. सेन्सिबल क्रिकेटर आहे आशिष दुबे. फोकस नक्कीच त्याचा असतं सिंगल डबल्सवर. आणि अशा ओव्हरसाठी मला वाटतं थोडंसं सेन्सिबल फलंदाज असणं खूप गरजेचं आहे. एक एक्सपिरियन्स खेळाडू असणं खूप गरजेचं आहे. कारण की ह्या ओव्हरमध्ये जर विकेट गेली तर कुठेतरी तुम्ही तो मॅजिक ओव्हरचा फायदा घेऊ शकत नाही. पण या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चान्स जरूर क्रिएट झाला होता. गणेश देटे यांच्याकडून थोडीशी चूक झाली. झेल सुटला. हरकत नाही. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. हळदीचा मंडप नाही. चांगला चेंडू या ठिकाणी मात्र खोबरा टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल. एक धाव मात्र मिळते.
पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, बॅक फुटवर ढकललं गेलंय. पहिले 2 षटक आपण जर पाहिले सोहम आणि रत्नकांत यांच्या मार्फत महागडे षटक पाहायला मिळाले होते. मला वाटतं जवळजवळ त्या 2 षटकामध्ये 43 धावा आल्या होत्या. त्यानंतर ज्या पद्धतीने आकाशने कमबॅक करून दिला, कौतुक करावं लागेल आकाशचं. एक युवा गोलंदाज आहे, एक महत्वपूर्ण गडी बाद केला. त्यानंतर जावेद यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि आता संघाचा संघनायक राहुल अप्रतिम गोलंदाजी करतोय. मॅजिक ओव्हर, चांगला चेंडू पुन्हा एकदा. रेग्युलर कीपर नाही गणेश देठे, आपण समजू शकतो. बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर आहे, पण या ठिकाणी मात्र थोडस धावसंख्या झाले 67. शेवटचे 6 चेंडू. पायचे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आकाश. 67 झाले धावसंख्या. धावचीच्या स्वरूपात गडी बाद झालाय. शैलेशाच्या रूपामध्ये आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय गणेश महाडिक, डावखुरा फलंदाज आहे. स्वैर चेंडूला इशारा होता पंचांकडून. 69. 69 झाले धावसंख्या. आणि मला वाटतं या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वोत्कृष्ट धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळते. अजून मला वाटतं शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा कव्हर चेंडू जाईल 4 धावांसाठी.
धावसंख्या झाली ती 75. उलटा चेंडू होता या ठिकाणी मला बिरकावून दिलं जातं. पायचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोरात देऊन चेंडू फील्ड करेल. एकदा मात्र मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अल्ताफ एक झेल जरूर सुटला. अप्रतिम स्ट्रोक येतोय. वॉट अ शॉट. जबरदस्त स्ट्रोक येतोय. एक्स्ट्रा कव्हर्सच्या मध्ये आपण पाहायला मिळतोय गणेश महाडिक. वॉट अ शॉट. 6 धावा येत आहेत. धावसंख्या झाले 84. 85 धावांचं लक्ष आहे. पंच्याऐंशी धावांचं 85 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 85 टू विन. 6 षटकांमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आया नहीं तू फटा रात में? अरे रात में बोला कि आप पानी लेके आता हूँ, हम लोग रुके थे. फिर हॅलो, सामना त्वरित चालू करायचा आहे. ऑलरेडी आपला उशीर झालाय. सामना लवकर चालू करा. तो काय पंच त्वरित सामना चालू करायचा आहे. आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि टॉस साठी यायचं. टॉस साठी प्रथमेश बंडिया. सेवन स्टार संघाचे जे प्रतिनिधी असतील कर्णधार असेल विनंती करतो टॉस साठी यायचंय.
कॉइन कुठे टॉसचा? उदय उदय टॉसचा कॉइन. चेतन सावंत जर माझा आवाज तुमच्याकडे पोहोचत असेल विनंती करतो टॉस करून घ्यायचा पुढच्या मॅचचा. आरपी टॉसचा कॉइन. शशांक 85 धावांचं लक्ष्य आहे. 85 टू विन. गोलंदाजी मार्कवर दीपेश गुप्ता. रत्नाकांत वाटी डाल दिया. बॉलर कोण आहे? दीपेश बॉलर. दीपेश हाँ गणेश ये टार्गेट काय 85. गणेश आता गणेश स्ट्राईक झाला रस्त्याला पाऊस लागलाय. गणेश देटेच्या बॅट मधून येतो पहिला षटकार. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय हा संघ. नक्कीच कुठेतरी अशा प्रकारची फटकेबाजी पाहावी लागणार आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. गोलंदाजी मार्कवर गणेश महाडिक येतोय. डावखुरा गोलंदाज आहे. नक्कीच हीच खासियत आहे सुभाषनगर संघाची. आपण जर पाहायला गेलो 5 पैकी जवळजवळ 4 गोलंदाज डावखुरे आहेत त्यांच्याकडे आणि तीच अनेक वर्ष त्यांचं ब्रह्मास्त्र म्हणून वापर केला गेलाय. प्रत्येक गोलंदाजीची शैली वेगळी आहे. गणेश डेटे हवे चेंडू पाहायचं. 1 बाउंस चेंडू मिड विकेटेशन जाहीर झाली. थोडीशी मिसफिल्ड होते. त्या मिसफिल्डचा फायदा मिळतो ते म्हणजे फलंदाजांना. सुबोध गणेश देटे बँड्रा कॉलनी मधील एक असा ऑलराऊंडर खेळाडू ज्याच्या नावावर शक्ती चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजची गाडी आहे. तोचा गणेश देटे. थोडस आपली आणि कुठेतरी आता त्याला आपलं कौशल्य दाखवावं लागणार आहे या मॅच मध्ये. 85 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. मॅजिक ओव्हर मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची हे देखील त्याला थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. त्या दरम्यान बिगिट करायचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र सहज जातोय चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. 22च्या रूपात एक धाव मात्र मिळते. पंचांच्या इशारा येतोय 22चा. बॅटची कड लागली आहे. धावसंख्या झाली ती 19. बॅटची कडा घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. वॉट स्ट्रोक गणेश डेटे. 6 धावा. आणि पावसाचं आगमन झालंय. लो फुल्ला चेंडू होता. या ठिकाणी हलक्यातून खेळून काढलाय गणेश देटे. धावसंख्या झाली ती 26. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत.
59 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडूंमध्ये. 59 टू विन इन 24 डिलिव्हरीज. पाऊस आलेला आहे, थोडासा फायदा त्या गोलंदाजाला होतोय का हे पाहावं लागेल. रुमाल द्यायचा, रुमाल. गोलंदाजी मार्कवर दीपेश गुप्ता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आशिष दुबे एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्याला माहिती आहे. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला अंपायरवर, पण अंपायर मध्ये तटस्थ आहेत आपल्या निर्णयावर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. रत्नकांत खोपकर, गणेश डेटे. जबरदस्त स्ट्रोक येतो, पाहायचं या ठिकाणी झेल होते का. मात्र मिसकम्युनिकेशन झालं दोन्ही खेळाडूंमध्ये आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजाला होतोय. 4 धावा मिळतील. मला वाटतं कदाचित ओमकडे कॅच झाली असती. आसिफ आला, आसिफने कट केला क्षेत्ररक्षकाला आणि झेल सुटला आणि 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचते ते 31 या धावसंख्येवर. 31. पुन्हा जबरदस्त स्ट्रोक होतो या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा वन बाउंड चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. चांगली गोल फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. कुठेतरी एक थोडासा वेग पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि गरजेचं देखील आहे. 85 धावांचं एक मोठं आव्हान आहे आणि या मोठ्या आव्हानात अशा प्रकारे फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. एक साइडला आहे गणेश डेटे. दुसऱ्या साइडला आहेत रत्नकांत खोपकर. गणेश डेटे एक अप्रतिम खेळाडू, त्यांनी आपला दर्जा दाखवताना या ठिकाणी देखील त्यांच्या बॅट मधून मला वाटतं
2 षटकार 1 चौकार आलेला आहे. रत्नकांतच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत. थोडसा वेग अजून जर गतिमान केला पूल केला जातो. याचा पायचा या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार रत्नकांत खोपकर. या ठिकाणी मात्र स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. अंपायरला डिसिजन आउट झाला ना. सर विनंती करतो डिसिजन थोडं या साईडचं डिसिजन असेल ना तर तुम्ही द्या. आउट जरी असेल तर काही स्टेजवर काही दिसत नाहीये. धावसंख्या झाली 40. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. 45 टू विन. शेवटचा चेंडू आहे. 19 मला वाटतं अजून 19 चेंडू शिल्लक आहेत. 19 चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. 45 टू विन. धावसंख्या 40 झाली आहे. एक मोठं लक्ष आहे. राहुल संघाचा संघनायक राहुल. मंथन 11 बँड्रा. डिक्लेअर झोन में चेंडू जाईल. धाव संख्या झाली होती 41. 41. 44 धावांची आवश्यकता आहे. मॅजिक ओव्हर आहे का सर? मॅजिक ओव्हर. गोलंदाजी मार्कवर आसिफ मॅजिक ओव्हर पाहायला मिळते. मॅजिक ओव्हर पहिल्या 2 मॅचेस मध्ये
गोलंदाजांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर सेमीफायनल मॅच मध्ये फलंदाजांनी फायदा उचलला होता. या ठिकाणी पाहायचं आहे 44 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. खूप महत्वाची ओव्हर आहे. मॅजिक ओव्हर मध्ये विकेट न देता रन्स करावे लागतील. ड्राईव्ह केला चेंडूला, एक धाव मात्र मिळेल. लॉफ्टेड ड्राईव्ह होता, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. या ठिकाणी पाहायचं आहे चेंडू जोपर्यंत फील्ड होईल मला वाटतं 2च धावा मिळतील. स्वैर चेंडू हलक्या तर खेळ डावांचा डिसिजन. एक धाव मात्र पूर्ण, दुसरा वेळेचा प्रयत्न केला जातो का पाहावं लागेल. 2 धावा पूर्ण होतील या ठिकाणी. दोन चेंडू झालेत आणि कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. डोकं वापरला जात आहे आणि क्रिकेटमध्ये डोकं शांत ठेवून खेळणं खूप गरजेचं आहे. रबर बॉल क्रिकेट जरी असलं तरी मॅजिक ओव्हर आहे. गणेश डेटे आणि राहुल दोघांनाही माहिती आहे की हा ओव्हरमध्ये जर गडी बाद झाला तर मात्र धावसंख्या डबल होणार नाहीये. त्या कारण थोडीशी सेन्सिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गाईड केला ऑनसाइडच्या दिशेने. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एक धावावर मात्र समाधान मानावं लागेल. लॉफ केला चेंडूला, पाहायचा हवे चेंडू आहे. नो मॅच लँड मध्ये जातोय का पाहावं लागेल. चेंडू जाईल. दोन धावा मात्र मिळतील. काय समज
4 चेंडू झालेत. राहुल व्हाईट बॉलचा इशारा. लॉब केला चेंडूला. स्ट्रोक चांगला. एलिव्हेशन मिळालं. पाहायचंय झेल झाला असता तर कदाचित प्लस रन्स आपल्याला पाहायला मिळाले असते. धावसंख्या या ओव्हर मध्ये आली ती नॉर्मली 53 झाल्या या ओव्हरला किती सांगतो तू एवढं जवळ 24 लिहून इथे. या ओव्हर मध्ये 12 रन झालेत. 12चे डबल म्हणजे 24 झाले धावसंख्या आणि शेवटचे 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. यानंतरचा होणार सामना 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. यानंतरचा होणार सामना शंभू 11 त्यांच्या विरुद्ध 7 स्टार. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ओम आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बिमर सोबत चेंडू होता या ठिकाणी पाहायचं आहे पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. वाईट प्लस अतिरिक्त धाव म्हणजे 2 धावा या ठिकाणी मिळतील. डीप झाला बॉल खाली आणि आपण जर पाहिलं मागच्या ओव्हर मध्ये 12 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि त्या 12 धावांचा डबल अर्थातच 24 धावा झाल्या आणि कुठेतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मंथन 11 बँड्रा संघ. गणेश देटे पाहूया आता कशा प्रकारची भूमिका ते आपल्या बॅट मधून सिद्ध करतायत कारण की जिकडे ॲग्रेशन पाहिजे तिकडे त्यांनी ॲग्रेशन दाखवलं. सेन्सिबल बॅटिंग पाहिजे होती मॅजिक ओव्हर मध्ये तिकडे त्यांनी सेन्सिबल बॅटिंग दाखवली आणि या ठिकाणी पाहायचं आहे
11 चेंडूंमध्ये मला वाटतं वाईड होता पहिला चेंडू. 12 चेंडूंमध्ये अजून 18 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र मिड विकेटचा चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं उदय. चांगला चेंडू होता. कोलवड्याचा चेंडू होता. या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. प्रसाद त्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. आणि कुठेतरी आपण जर पाहायला गेलो बिगिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र चेंडू फील्ड होईल लॉंग ऑनच्या दिशेने. आशिष दुबे या ठिकाणी मात्र शरीराचा वेध घेतोय चेंडू. हेलिकॉप्टर स्लोप येतो. पायचा हवे चेंडू एलिव्हेशन मिळालं. पायचा डिस्टन्स जातोय का? या ठिकाणी पायचा चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. फुल पिच चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू होता. बॅटचा जवळ टाकला चेंडू. थोडस नवीन गोलंदाज आहे. थोडस अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करणं कठीण असतं. या अगोदर करून दाखवलंय बऱ्याच. आपण जर पाहिलं सुभाष नगरचे गोलंदाज पण ओम एक नवीन खेळाडू आहे. सिच्युएशन हँडल करणं देखील आलं पाहिजे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. पूल केला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एका धावेसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 76. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता. नंतर बोल. मॅच झाल्यानंतर बोल द्यायची. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आणि मॅच जर बाबूवालेंनी जिंकवली तर विद्याधर कदम आणि चिन्मय कदम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि साहिल मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि नाही जिंकले की तू द्यायचेत. सुबोध 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू.
मॅचला सुरुवात करायची आहे. पाच चेंडू 9 धावांची आवश्यकता. गणेश डेटे स्ट्राईक वर येणं खूप गरजेचं आहे. लॉफ केला चेंडू. हवे चेंडू पाहायचा झेल होते का? नो मॅन्स लँड चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक रोमांस पाहायला मिळतो आपल्याला. ओमने नक्कीच झेल पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. कदाचित झेल जर झाला असता. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. थोडासा अँगल चेंज केला गोलंदाजांनी. राईट आर्म राऊंड द विकेट आहे. Y+1 अतिरिक्त धाव आलेली आहे. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गाईड केला त्या दिशेने चेंडू जाईल. तीन चेंडू 4 धावांची आवश्यकता. मिसफिल्ड प्रेशर मॅच पाहायला मिळत आहे. चेंडू चांगला अडवला गेला होता. चांगला गॅदर करून थ्रो केला होता. थोडीशी यष्टीरक्षकाकडून चूक झाली. त्या चुकीचा फायदा मिळाला फलंदाजांना. राहुल शिर्के याच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य पाहायला मिळत आहे. जबरदस्त रनचेस पाहायला मिळाला. 85 धावांचं एक मोठं आव्हान होतं. फुलटॉस चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. कंपल्सरी रनचेस असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 3 धावा कराव्या लागतील. आणि सुबोध पाहायचं आहे कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आणि या ठिकाणी मॅच मंथन 11 संघाने जिंकलेले आहे. त्रेचाळीस धावांवर अप्रतिम फलंदाजी केली गणेश देटे. 43 धावा वैयक्तिक आणि सामना जिंकलाय मंथन 11 बँड्रा. एक भला मोठं आव्हान होतं 85 धावांचं. ते पार केलं गेलंय आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड गण्या. आणि बाबू अली विद्या काका तुला बोलवतात स्टेजवर. त्याला भेट नंतर.